माझी मुलगी संध्या सुरत गायकवाड मी 1 तारखेला इथं डिलिव्हरी आणलं होतं. तिथे 1 तारखेला शिजर केलं त्यांना. मग आम्हाला 4थ्या दिवशी 4 तारखेला सुट्टी दिली. तर तिला उलट्या होऊ लागल्या. तर मी त्यांना म्हणलं उलट्या होत्या. तर त्यांना काही लक्ष दिलं नाही. मग इथं डॉक्टरला म्हणलं उलट्या होत्या म्हणजे पित्त वगैरे झालं असं. मग त्याला बाहेरून गोळ्या दिल्या. बाहेरून गोळ्या घेऊन आले तरी पण त्यांना म्हणलं अनेक उलट्या होत्या तुम्ही थोडं लक्ष द्या. तर ते काय म्हणले नाही तुम्हाला सुट्टी झाली म्हणले तुम्ही आपलं जा. तर मी काय म्हणलं मी म्हणलं सर असं कसं काय. तर ते काय म्हणले तुम्हाला राहायचं असेल तर म्हणले तुमच्या रिक्षावर तुमच्या रिक्षावर. मी काय म्हणलं मग तुम्हीच डॉक्टर जर रिक्षा घेत नाही तर म्हणलं मी घेऊन जाते. मग मी घेऊन गेले आमच्या गावाकडं नाही का आला वडवणीला. मग तिला परत उलट्या व्हायल्या. मग परत उलट्या झाल्यावर मी तिथं चोले मॅडम मी त्यांच्याकडे घेऊन गेले. त्यामध्ये रक्तामध्ये इन्फेक्शन झाले. मग इन्फेक्शन झाल्याच्या नंतर 3 दिवस कोर्स केला. मग परत मी बीडला आणलं. ते इथं आणलं नाही का ढाकणे नाही का ते त्यांच्याकडे आणलं. तर ते काय म्हणले की तुमच्या पेशंटचे म्हणजे हे करा सिटी स्कॅन सोनोग्राफी करा. मग मी केली. मग केल्याच्या नंतर ते काय म्हणले की तुमचं पेशंटमध्ये पूल झालाय आतमध्ये जास्त. तर मग आम्ही त्यांना विचारतो. ते काय म्हणले तुम्ही काय करा म्हणले आम्हाला 5 लाख रुपये द्या आणि इथं ऑपरेशन करतो. तर मी त्यांना म्हणलं माझ्याकडे 5 लाख रुपये नाहीत म्हणलं सर. मग ते बरे तुम्हाला जिथं द्यायचं तिथे घेऊन जा. मग माझ्या मुला पुण्याला दिनानाथला घेऊन गेले पहिल्यांदा. तिथं घेतलं तर ते म्हणजे आमच्या पेशंट म्हणजे सिरियस आहे. तिथं काय म्हणजे आमच्याकडं समजा काही सुविधा नाही. मग मी वायशमला गेले. वायशमला पण म्हणजे आमच्याकडे सुविधा नाही. मग मी ससूनला गेले. ससूनला गेल्याच्या नंतर त्यांनी म्हणजे लगेच ट्रीटमेंट केली. ट्रीटमेंट केल्याच्या नंतर मग तिथं लगेच 11 तारखेला त्यांनी ऑपरेशन केलं. मग ऑपरेशन केल्याच्या नंतर ते मॅडमना बाहेर आल्या. मग त्यांना आम्हाला दाखवलं. त्यांनी विचारलं कुठं केलं इथं ऑपरेशन. तर मी त्यांना सांगितलं की आमच्या इकडे बीडला रुग्णालयामध्ये. तर ते मला हे डॉक्टरच का कोणच म्हणल्या म्हणजे समजा असं करते मला सोबत. तर त्याला दाखवलं हेड. तर त्याच्यामध्ये एक कापड होतं आणि हातामध्ये क्लोज होते म्हणजे ह्याच्यामध्ये पोटामध्ये. मग नंतर ते ऑपरेशन झालं. 2-3 दिवस म्हणजे बरी झाली. परत आणखीन ते जास्त इन्फेक्शन झालं. परत तिचे आताडे तुटले. तुटल्याच्या नंतर परत ऑपरेशन केलं तिचं. आता ससरला माझी मुलगी ऍडमिट आहे. ज्यांच्याकडून ते झाले गुन्हा त्यांच्यावर कारवाई लगेच करावी असं आता तुम्ही वरी CS ला भेटलात का काय म्हणणं आलं त्यांचं. ते CS म्हणणं आहे की म्हणजे CS ला माहिती आहे 9 तारखेला. म्हणजे ते म्हणतात आम्हाला कल्पना आहे. म्हणजे ते ढाकणे आहेत कुठले ढाकणे त्यानं ते 3 वाजेपर्यंत मला संपर्क करत होते. 3-4 वाजेपर्यंत. तर मी म्हणलं हे फोन काय करते म्हणलं मला म्हणजे असं वाटलं. तर ते काय म्हणजे नाही आम्ही नाही का म्हणजे पेशंटची काळजी घेण्यासाठी. तर मग त्यांना ह्यांना सांगितलं. मग हे काय म्हणतात की आम्हाला 9 तारखेला माहित होतं. मग यांना माहित होतं. तर मग यानं समजा एक फोन करून विचारायचं ना म्हणजे काय आहे काय नाही म्हणून. मग त्यांना पण माहिती CS ला पण माहिती आणि त्या ढाकण्याला पण माहिती. मग यानं काय केलं दाबण्याचा प्रयत्न करते ते. सदरील डॉक्टरवर कारवाई न झाल्यास पुढचा इशारा काय असणार आहे. आम्ही उपोषण करू. आम्ही म्हणजे इथं आंदोलन छेडू. आम्ही काही पण करायची तयारी. कारण माझ्या मुलीचा जीवनाचा प्रश्न आहे. कारण आज माझी मुलगी तिथं आयुष्यामध्ये आहे. तिथं काहीच करणार. डॉक्टर म्हणते तुमचं नशीब आमचा प्रयत्न चालू. त्याच्यामुळे तात्काळ ह्यांच्या सगळ्यावरच कारवाई करण्यात येईल ही आमची मागणी आहे. तात्काळ झाली पाहिजे.